नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, कशा आहात? माझ्या होम कुकिंग मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कारल्याची रेसिपी पाहणार आहोत। एकदम छान असं हे कारलं तयार होतं। कुणाला आवडत नसेल त्यांनाही आवडेल आणि तेही आवडीने खातील अशी ही कारल्याची रेसिपी असणार आहे। चला तर मग आपण स्टार्ट करूयात। त्यासाठी मी घेतलेली आहे तिथे पावशर कारली। आपण आपल्या आवडीनुसार किंवा घरात जेवढी माणसं आहेत त्यानुसार कारली घेऊ शकता। तर आता कारल्याच्या अशा पातळ चकल्या म्हणजे पातळ चकत्या बनवून घ्यायच्या आहेत, कापून घ्यायच्या आहेत आपण। मी सगळी कारली एकदम छान अशी कापून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता किती पातळ मी कापलेली आहेत आणि त्यानुसार आपण पण सेम कटिंग करून घ्यायचे आहेत। कारली कापून झाल्यानंतर आपण यामध्ये मीठ मिक्स करणार आहोत। मीठ मिक्स केल्यामुळे कारल्यातला जो कडूपणा आहे तर तो कमी होतो। तर एक 10 ते 15 मिनिटं आपण हे मीठ त्यामध्ये मिसळून ठेवणार आहोत। 10 ते 15 मिनिटानंतर आपण पाहू शकता त्याला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये जो कारल्याचा कडवटपणा आहे तर तो निघून जातो। दहा ते 15 मिनिटानंतर मी ती कारली जी आहे तर ती धुवून घेतलेली आहेत। तर तुम्ही पहा धुण्याच्या अगोदर यामध्ये मिठाचं पाणी निघालेलं आहे। तर यामध्ये पूर्ण कडूपणा असतो। तो कडूपणा आपण कारली छान अशी धुवून घ्यायची आहेत म्हणजे निघून जाईल। कारल्याच्या बिया ज्या आहेत तर त्या जर आपल्याला आवडत नसेल तर आपण काढू शकता। शक्यतो हे कारली अशी धुत असताना त्या बिया निघून जातात। तर मी अगोदर काढून घेतलेली नव्हती। काही काही कारली कवळे असतात तर त्यावेळेला त्या बिया राहत नाहीत आणि ज्या कारल्यांमध्ये बिया आहेत तर ते आता निघून जातील। तर आपल्याला आवडत नसेल तर बिया आपण काढून घ्या आणि अशी स्वच्छ अशी कारली धुवून घ्यायची आहेत। कारली धुवून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये लागणाऱ्या गोष्टी टाकणार आहोत। तर मी अगोदर 2 ते 3 चमचे म्हणजे एक अर्ध्या वाटीच्या दरम्यान बेसन पीठ वापरलेलं आहे। तर आपण आपल्या आवडीनुसार किंवा कारली किती आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर मी 2 चमचे यामध्ये तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। हे एकदम ऑप्शनल आहे, आपल्याला हवं असेल तर आपण वापरू शकता, नाही वापरलं तरी चालेल। आता आपण यामध्ये काही मसाले टाकणार आहोत। तर मी टाकलेला आहे लाल तिखट चवीप्रमाणे, त्यानंतर धना पावडर, हळदी पावडर, त्यानंतर आपण थोडंसं लाल तिखट मी पुन्हा वापरलेलं आहे, थोडं कमी वाटलेलं मला म्हणून। त्यानंतर मी वापरते त्यामध्ये मीठ हे आपण चवीप्रमाणे टाकायचं आहे। त्यानंतर मी घरी बनवलेला मसाला वापरलेला आहे। हा माझा घरी बनवलेला मसाला आहे आणि थोडासा कांदा लसूण मसाला मी टाकलेला आहे। त्यानंतर आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहोत म्हणजे पीठ आणि जे मसाले आहेत तर ते पूर्ण कारल्याला लागतील आणि त्यामध्ये मिक्स होतील। सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपण एक पॅन गरम करायला ठेवणार आहोत। पॅन गरम झाल्यानंतर मी यामध्ये टाकलेलं आहे तेल। 2 चमचे मी तेल वापरलेलं आहे किंवा आपण डीप फ्राय पण करू शकता, जास्त तेलामध्ये तळून घेतलं तरी जमतं, परंतु मी यामध्ये थोडंसंच तेल वापरून करणार आहे। तेल गरम झाल्यानंतर मी जिरे आणि मोहरीचा तडका दिलेला आहे। थोडीशी टाकलेली आहे कलोंजी, त्यानंतर मी वापरणार आहे सफेद तीळ। हे दोन्ही ऑप्शन आहे, परंतु सफेद तीळ वापरलं तर एकदम छान असं लागतं, त्यामुळे आपण ते यूज करा नक्कीच। त्यानंतर जे मिक्स केलेलं मिश्रण होतं म्हणजे कारल्याच्या ज्या फोडी होत्या तर त्या यामध्ये ॲड करायच्या आहेत। आता हे आपण एकदम व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। अशा प्रकारे बनवलेलं जे कारलं आहे तर ते तयार झाल्यानंतर खाण्यासाठी खूप छान लागतं। आपल्या घरामध्ये कोणालाही कारलं आवडत नसेल तर त्यांना हे कारलं नक्की तुम्ही बनवून द्या, बघा एकदम छान लागेल आणि लहान मुलंसुद्धा हे कारलं छान प्रकारे खातात। माझा 2 वर्षाचा मुलगाही आवडीने खातो।
आता मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर आपण एक 5 मिनिटांसाठी वाफ घेणार आहोत, म्हणजे ते आतमध्ये पूर्ण शिजेल. तर तुम्ही बघू शकता आता आपण झाकण काढल्यानंतर एकदम छान असं कारलं झालेलं आहे, परतलेलं आहे, दोन्ही बाजूनी परतलेलं आहे. आपल्याला हवं असेल तर आपण डीप फ्राय पण करू शकता, त्यानेही ते एकदम छान लागतं. तर आता आपलं हे कारलं रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं दिसतंय. दिसायला जसं सुंदर आहे तसंच ते खायलाही टेस्टी आहे. तर आपण एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कशी तयार होती हे मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.